नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर या 33 जिल्ह्यातील राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। 33 जिल्ह्याची संपूर्ण फायनल यादी आता समोर आलेली आहे। 33 जिल्ह्यातील नुकसान भरपाईची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 33 जिल्ह्यांची जिल्हानिहाय शेतकरी संख्या, पात्र शेतकरी संख्या, वितरित निधी, याचबरोबर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी रक्कम किती रुपये जमा होणार, कोणत्या दिवशी होणार, याच्या संदर्भात याचं संपूर्ण यादीचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास 33 जिल्ह्यांची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। 33 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या, याचबरोबर वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा पालघर आणि पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 206 कोटी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। दुसरा जिल्हा ठाणे, ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। तिसरा जिल्हा रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। चौथा जिल्हा रायगड, रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,40,04,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। पाचवा जिल्हा सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। सहावा जिल्हा नाशिक, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99 कोटी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। सातवा जिल्हा धुळे, धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आठवा जिल्हा नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4 कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। नववा जिल्हा जळगाव, जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। दहावा जिल्हा पुणे, पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकऱ्यांना 18 कोटी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 11वा जिल्हा सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील 41,458 शेतकऱ्यांना 82 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। पुढचा जिल्हा सातारा, सातारा जिल्ह्यातील 182 शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 13वा जिल्हा सांगली, सांगली जिल्ह्यातील 31,549 शेतकऱ्यांना 58 कोटी 11 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 14वा जिल्हा कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 15वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,64,194 शेतकऱ्यांना 206 कोटी 58,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 16वा जिल्हा जालना, जालना जिल्ह्यातील 2,07,216 शेतकऱ्यांना 191 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 17वा जिल्हा बीड, बीड जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 18वा जिल्हा लातूर, लातूर जिल्ह्यातील 888 शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 19वा जिल्हा धाराशिव, धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 20वा जिल्हा नांदेड, नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 21वा जिल्हा परभणी, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 22वा जिल्हा हिंगोली, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,625 शेतकऱ्यांना 167 कोटी 86 लाख 65,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 23वा जिल्हा बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,475 शेतकऱ्यांना 220 कोटी 34,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 24वा जिल्हा अकोला, अकोला जिल्ह्यातील 2,46,188 शेतकऱ्यांना 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 25वा जिल्हा वाशिम, वाशिम जिल्ह्यातील 2,03,857 शेतकऱ्यांना 115 कोटी 26 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 26वा जिल्हा अमरावती, अमरावती जिल्ह्यातील 3,22,944 शेतकऱ्यांना, अमरावती जिल्ह्यातील 3,22,944 शेतकऱ्यांना 357 कोटी 95 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। 27वा जिल्हा यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 पात्र शेतकऱ्यांना 69,35,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। 28वा जिल्हा वर्धा, वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये
राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। 29वा जिल्हा नागपूर जिल्ह्यातील 17,936 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। 30वा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील 20,821 शेतकऱ्यांना 23,11,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। 31वा जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,242 शेतकऱ्यांना 20,54,00,000 रुपये व गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार जवळपास 25,054 शेतकऱ्यांना जवळपास 36,20,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि शेवटचा जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो या राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे याचबरोबर शेतकऱ्यांच्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि अशाच नुकसानग्रस्त झालेल्या जवळपास राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,109 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच ही रक्कम वाटप केली जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो ही 32 जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व त्याचबरोबर त्या जिल्ह्याला वितरित किती कोटी रुपये निधी प्राप्त झाला ही फायनल यादी आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही यादी तयार होणार नाही। ही फायनल यादी आहे, फायनल अमाउंट आहे आणि फायनल पात्र शेतकरी संख्या सुद्धा आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत या 32 ते 33 जिल्ह्यातील जवळपास 23,96,061 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून ही राज्यातील 32 ते 33 जिल्ह्याची यादी फायनल करण्यात आलेली असून आणि फायनल यादीमध्ये जवळपास या राज्यातील 32 ते 33 जिल्ह्यातील 23,96,061 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो हेक्टरी जिरायत पिकासाठी 13,600 रुपये, बागायत पिकासाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये ही नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून NDRF आणि SDRFच्या निकषाच्या दुप्पट मदत केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना ही जी काही मदत आहे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सर्वप्रथम याच्या याद्या लागल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सांगलं जाईल आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही फायनल रक्कम मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो राज्यातील या जवळपास 23,96,061 पात्र शेतकऱ्यांना 2,109 कोटी 78,00,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देऊन ही वाटपाला सुद्धा येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये वाटप केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा असा अपडेट राज्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।